चालू करायचं. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव धनंजय देशमुख. साधारण 2005 पासून ते 2021, आता किती वर्षाचा कालावधी, 15 ते 16 वर्षाचा कालावधी. या कालावधीमध्ये पॉलिटीमध्ये म्हणजे राज्यघटना आहे, पंचायत राज, तसेच इतिहास, म्हणजे इतिहास आणि पॉलिटी हे दोन विषय मी 10 ते 15 वर्षापासून शिकवतोय. आज आपल्याला पॉलिटी अभ्यासायची नाही, काय अभ्यासायचं, आपला इतिहासामध्ये समाजसुधारक अभ्यासायचे आहे. तर विद्यार्थ्यांनो, समाजसुधारकांचा काही वेगळा विषय नसतो. तर इतिहासामध्येच एक उपघटक कशाचा असतो, समाजसुधारकांचा. तसं पाहिलं तर महाराष्ट्र ही समाजसुधारकांची भूमी आहे. इथे म्हणजे भारतातील उर्वरित स्टेटमध्ये जेवढे समाजसुधारक झाले नाहीत तेवढे केवळ आणि केवळ महाराष्ट्र राज्यामध्ये झालेले आहे. असो, तर समाजसुधारक हा जो काही इतिहासातला उपघटक आहे अत्यंत महत्वाचा आहे, तो आपल्याला अभ्यासायचा आहे. तर समाजसुधारक या उपघटकाचं महत्व मी सर्वात अगोदर तुम्हाला सांगेन. साधारण ज्या काही आपल्या पूर्व परीक्षा होतात, राज्यसेवा पूर्व, त्याचबरोबर क्लास 2 ची पूर्व म्हणजे PSI, STI, ASO या तिघांची पूर्व, तसेच क्लास 3 ची जी कंबाईन आहे त्याची पूर्व परीक्षा म्हणजे टॅक्स असिस्टंट, क्लरिकल आणि एक्साइज इन्स्पेक्टरची जी पूर्व परीक्षा असते त्याला सुद्धा इतिहासामध्ये समाजसुधारक हा उपघटक असतो. म्हणजे अशी एकही परीक्षा नाहीये की त्यामध्ये समाजसुधारकावर प्रश्न विचारले जात नाही. तर साधारण आवाज येतोय ना? तर इतिहासावर 15 प्रश्न असतात आणि इतिहासातील समाजसुधारक या उपघटकावर 7 ते 8 प्रश्न हमखास असतात. मग हा विषय, हा उपघटक टाळू शकत नाही आपण, याला सोबत घेऊनच आपल्याला अभ्यास करायचा असतो. मी आता ज्या पूर्व परीक्षा तुम्हाला सांगितल्या, पूर्व परीक्षा ही काही स्कोरिंग म्हणजे याचा स्कोर काय पुढे काउंट केला जात नाही, ही फक्त काय म्हणू आपण एक चाचणी परीक्षा असते. पूर्व परीक्षा उत्तीर्ण व्हायचं आणि मुख्य परीक्षेला आपल्याला जायचं असतं. परंतु मुख्य परीक्षेला आपण कधी जाऊ, पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय आपण जाऊ शकणार नाही. तर पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी हा जो समाजसुधारकाचा जो उपघटक आहे तो महत्वाचा आहेच आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण जी पूर्व परीक्षा आपण बघितल्या त्याच्या मुख्य परीक्षेला आपण ज्यावेळेस जातो तिथे सुद्धा इतिहास असतो, तिथे त्याच्यात सुद्धा समाजसुधारक वर प्रश्न विचारले जातात. पण एवढंच आहे, पूर्व परीक्षेमध्ये समाजसुधारकावर जे प्रश्न विचारले जातात तर ते थोडे सोपे असतात. मात्र मुख्य परीक्षेला आपण जातो, जे आपण पूर्व परीक्षेला अभ्यासलेला असतं इतिहासामध्ये, समाजसुधारकामध्ये, त्याचाच पुढला भाग जो आहे, थोडे अवघड प्रश्न हे मुख्य परीक्षेला विचारले जातात. मात्र आपण शिकत असताना किंवा शिकवत असताना पूर्व मुख्य असा भेदभाव न करता आपण दोन्हीच्या दृष्टिकोनातून आपण ते शिकत असतो किंवा आपण शिकवत असतो. म्हणजे आपण असा फरक करत नाही की हे फक्त समाजसुधारक हे फक्त पूर्व परीक्षेसाठी, हे मुख्य परीक्षेसाठी. तर शिकवत असताना मी दोन्हीही परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच मी तुम्हाला शिकवणार आहे. समाजसुधारक या विषयावर आपल्याला चांगला प्रभुत्व मिळवण्यासाठी किंवा चांगला स्कोर करण्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा इतर विषयामध्ये सुद्धा चांगला स्कोर करण्यासाठी काय 2-3 गोष्टी आहेत त्यावर आपल्याला फोकस करायचा असतो. सर्वप्रथम आपल्याकडे चांगले पुस्तक असले पाहिजेत. ओके, तर समाजसुधारकावर खूप सारे पुस्तक मार्केटमध्ये जरी असले तरी मी तुम्हाला मोजकी काही पुस्तकं सांगेल. जसं की भिडे पाटील नावाचे एक लेखक आहेत, त्यांचं एक पुस्तक. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना 11वीचं जे पुस्तक आहे इतिहासाचं, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, ओके, तर भिडे पाटलांचं पुस्तक आधुनिक महाराष्ट्राचं जे इतिहासाचं पुस्तक आहे 11वीचं, त्याच्यामध्ये सुद्धा समाजसुधारक दिलेले आहे. परत ज्ञानदीप प्रकाशनाचं सुद्धा समाजसुधारकावर एक पुस्तक आहे. तर जास्त पुस्तक नका वाचू, एक तर भिडे पाटलांचं पुस्तक, त्याचबरोबर 11वीचं पुस्तक आणि ज्ञानदीप प्रकाशनाचं पुस्तक, असे 2-3 पुस्तकं त्याच्यातील समाजसुधारक तुम्ही काय करा, वारंवार वाचा. पुस्तक झाले. तसेच समाजसुधारकावर 2011 पासून ते 2020-21 पर्यंत ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये समाजसुधारकावर जे काही प्रश्न विचारले गेलेले ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. येणाऱ्या परीक्षेचा जो आरसा आहे, म्हणजे येणारी जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये इतिहासावर, समाजसुधारकावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे जर समजून घेण्यासाठी, मी तुम्हाला म्हणणार नाही की परीक्षा द्या नंतर तुम्ही अनुभव घ्या. तर म्हणतो ना, पुढल्याला जर ठेच लागली तर मागचा शहाणा होत असतो.
तर 2011 पासून अभ्यासक्रम बदललेला आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार एमपीएससीने इतिहास समाजसुधारकावर जे काही प्रश्न आजवर विचारलेले ते तुम्हाला सोडवायचे आहे. त्याने काय फायदा होतो, त्याने हे कळतं की समाजसुधारकावर प्रश्न कसे विचारले जातात, ट्रेंड कसा बदलत चाललेला आहे, काय वाचायचं काय वाचू नये याची दूरदृष्टी आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिका पाहून ते लक्षात येत असतं. 11 पासून ते 20-21 पर्यंत जे काही पेपर झाले त्याच्यातले समाजसुधारकाचे प्रश्न सगळे तुम्हाला सोडवायचे आहेत. रेग्युलर लेक्चरला यायचे. त्याचबरोबर लेक्चरला मी शिकवत असताना तसं इतिहास समाजसुधारक हा विषय इतर विषयाच्या तुलनेने सोपा आहे. म्हणजे गणित, विज्ञान, इंग्रजी याच्या तुलनेत समाजसुधारक इतिहास हा विषय सोपा आहे. परंतु काही विद्यार्थ्यांचं कसं 10वी नंतर लिंक तुटलेली असते, मेडिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडला किंवा काय सायन्स वगैरे असतं, त्यांचा तेवढा संपर्क नसतो, आर्ट वाल्यांचा संपर्क असतो. तर काही विद्यार्थ्यांना कठीण वाटू शकतो, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा जो इतिहासातला जो उपघटक आहे तर तो सोपा वाटतो. समाजसुधारक भरपूर समाजसुधारक आहेत, परंतु जे मोजके आणि महत्वाचे समाजसुधारक आहेत त्याच्यावरच आपण प्रकाशझोत टाकणार आहोत. ओके. परत मी शिकवत असताना चालू लेक्चर मध्ये तुम्हाला काही शंका उद्भवली तर असं नका समजू की बाबा चालू लेक्चर आहे, परत ऑनलाईन आहे. ओके. तर आता त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. प्रत्येक विद्यार्थी हा इंडिव्हिज्युअल असतो, इतरांशी त्याची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे आपण आपल्याला नाही समजलं, कुठे काय अडचण वाटली तर चालू लेक्चर मध्ये सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. फक्त प्रश्न हा थोडा गंभीर असला पाहिजे, हास्यास्पद असू नये, म्हणजे ज्याला म्हणू की प्रातिनिधित्व स्वरूपाचा, म्हणजे इतरांना जो प्रश्न पडतो तो. ओके. तर तेवढे तुम्ही समजदार आहात असो. तर जास्त काही माहिती देण्याच्या भानगडीत पडणार नाही. आपल्याकडे समाजसुधारक भरपूर आणि वेळ कमी अशी परिस्थिती असते. तर असो, सर्वात पहिले महत्वाचे एक समाज, तसे तर सगळेच महत्वाचे आहेत असं आपण म्हणू शकत नाही की हे महत्वाचे आहेत आणि हे कमी महत्वाचे. सगळ्यांचंच कार्य खूप चांगलं आहे, खूप महान आहे. आज जे आपण आहोत ते त्यांच्याच कृपेमुळे, त्यांच्याच कार्यामुळे आहोत. ओके. परंतु एक्झामचा दृष्टिकोन जर पाहिला, त्या दृष्टिकोनातून आपण जे महत्वाचे जे समाजसुधारक आहेत ते सर्वप्रथम अभ्यासणार आहोत. तर त्यापैकी पहिले समाजसुधारक आहे ज्यांच्यापासून मी सुरुवात करेन ते म्हणजे महात्मा फुले, किंवा यांना आपण महात्मा फुले असं सुद्धा म्हणतो. पूर्ण नाव यांचं महात्मा ही त्यांना दिलेली उपाधी आहे. ज्योतिबा किंवा ज्योतिराव सुद्धा त्यांना म्हणतात. तर ज्योतिबा किंवा ज्योतिराव फुले. ज्योतिबा किंवा ज्योतिराव फुले यांच्या वडिलाचं नाव काय? गोविंदराव. आणि गोविंदरावच्या वडिलाचं नाव काय? शेरीबा. म्हणजे महात्मा फुले यांच्या वडिलाचं नाव काय? गोविंदराव. आजोबाचं नाव काय? शेरीबा. तर महात्मा ज्योतिबा फुले. तर सर्वात प्रथम जे काही पारंपरिक मुद्दे आहेत त्यावर आपण फोकस. तर जन्म कधी झाला? 11 एप्रिल 1827 ला झाला. कधी झाला जन्म? 11 एप्रिल 1827 ला. कुठे झाला? पुणे येथे झाला. पुणे. कुठे झाला जन्म? पुण्यामध्ये झाला. पण यांचं मूळ गाव म्हणजे नेटिव्ह प्लेस कोणतं होतं? तर कडगुण होतं. कडगुण. काय होतं? कडगुण. कुठे आलं हे? सातारा जिल्ह्यामध्ये आलं. कुठे आलं? सातारा जिल्ह्यामध्ये हे कडगुण आलं. तर आपल्याला माहित असलं पाहिजे. जन्मतारीख तर फिक्स माहित पाहिजे. आता मी तुम्हाला सणावळ्या तारखांचा जास्त काही भडीमार करणार नाही. जे महत्वाच्या तारखा, तर जन्माची तारीख माहित पाहिजे, मध्ये काही इन्सिडेंट घडला ती एक तारीख माहित पाहिजे. जनरली तुम्हाला आहे ना वर्ष जरी माहित असेल तरी ते चालून जातं. तर जन्माची तारीख 11 एप्रिल 1827. जन्म ठिकाण कोणतं आहे? पुणे. आणि मूळ गाव म्हणजे कोणत्या गावाशी बिलॉंग करायचे ते? तर कडगुण, सातारा. परंतु आई वडिलांचा पुण्यामध्ये फुलं विकण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे पूर्ण फॅमिली जी आहे तर ती नंतर पुण्याला शिफ्ट झाली आणि तिथेच ते सेटल झाले. महात्मा फुले यांचं जे मूळ नाव होतं, ओरिजिनल जे नाव होतं ते होतं गोरे.
काय होतं? गोरे. गोरे नाही, गोरे नाही, गोरे. नीलम गोरे माहिती तुम्हाला? नीलम गोरे पुढारी ते एक शिवसेनेच्या पुढारी, टीव्हीवर सुद्धा येत असतात त्या. तर मूळ आडनाव काय होतं त्यांचं? गोरे. पण फुलांचा व्यवसाय असल्यामुळे पुढे गोरे या आडनाव ऐवजी कोणतं आडनाव त्यांनी धारण केलं पुढे? फुले. ओके. तर ही प्राथमिक माहिती. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे काही प्रारंभीचं जे शिक्षण आहे त्याला आपण प्रायमरी एज्युकेशन म्हणतो. तर पूर्वी अशा काही जिल्हा परिषदेच्या शाळा नव्हत्या किंवा महानगरपालिकेच्या शाळा नव्हत्या. पूर्वी शिक्षण घेण्यासाठी गावामध्ये शहरामध्ये ब्राह्मण समाजातील काही शिकलेली मंडळी असायची, त्यांना पंतोजी म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं? पंतोजी. आजही एखादा आहे ना एज्युकेटेड व्यक्ती असेल त्याला आपण पंत म्हणतो. पंत हा जो हे जे विशेषण आहे हुशार व्यक्तीलाच लावलं जातं. ढ व्यक्तीला म्हटलं जातं का पंत? ढ व्यक्तीला पंत म्हटलं जात नाही, हुशार व्यक्तीला पंत म्हटलं जायचं. तर पूर्वी ब्राह्मण समाजातील जे शिक्षित लोक होते हे असं शिकवण्याचं काम करायचे. म्हणजे ज्याला आपण म्हणजे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस कसं, तसे हे जे ब्राह्मण समाजातील शिकलेले जे लोक आहेत ते आज जसे आहे ना प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत त्या पद्धतीने. त्यांना काही शासनाचा पगार किंवा शासनाचं मानधन भेटत नव्हतं. पालकच त्यांना काही पैसे द्यायचे, काही रुपये वगैरे द्यायचे. तर 1834 ते 1838 या काळामध्ये पंतोजीच्या मराठी स्कूलमध्ये ते शिकले. काही दिवसानंतर त्यांची शाळा सुटली, मग गॅप पडला. मग पुढे 1841 ते 1847 या काळामध्ये त्यावेळेस इंग्रजांच्या राजवटीमध्ये इंग्लंड असेल, अमेरिका असेल, या विविध देशातून ख्रिश्चन धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी काही NGO आलेल्या होत्या, ज्यांना आपण कॅथलिक मिशनरी म्हणतो. त्यांना काय म्हणतो आपण? मिशनरी. मिशनरी म्हणजे एका मिशन मोडवर ते आलेले असतात ख्रिश्चन धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी. मग स्कॉटिश ब्रिटिश मिशनरी होत्या, अमेरिकन मिशनरी होत्या आणि एक मिशनरी होती स्कॉटिश मिशनरी. तर स्कॉटिश मिशनरींनी पुण्यामध्ये इंग्रजी माध्यमातून काही शाळा चालू केलेल्या होत्या. तर लक्षात ठेवा 1841 ते 1847 या दरम्यान पुण्यामध्ये स्कॉटिश मिशनरींच्या शाळेमध्ये त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलं आणि तिथे त्यांचा इंग्रजी या विषयाचा संबंध आला. तर आता फोन करतो मला. हे आहे ना, इरेज करण्यासाठी हे आहे ना, हे हा ओके ओके हा ओके. तर स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये त्यांचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्ण झालं. आणि हे पंतोजी शाळा, पंतोजी शाळा. ओके, पंतोजी शाळा. अशा पद्धतीने जे काही जीवन जगण्यासाठी किमान एज्युकेशन आहे त्यांना प्राप्त झालं. त्यांच्या पत्नीचं नाव जो साधारण विद्यार्थ्यांना 1840 ला त्यांचा विवाह सातारा मध्ये, तिकडे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या पत्नीचं नाव काय? सावित्रीबाई. ओके. तर एक खंडूजी नेवासे नावाचे एक सद्ग्रस्त होते. ओके. तर त्यांची कन्या सावित्रीबाई, तर सावित्रीबाईशी विवाह झाला 1840
1940ला. तर त्यांच्या पत्नीचं नाव काय? सावित्रीबाई फुले. विद्यार्थ्यांनो, महात्मा फुले एकदा अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना तिथे त्यांना मुलींची शाळा त्यांना पाहायला मिळाली. एक मिस फेरार नावाच्या एक महिला होत्या. त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुलींची शाळा चालवत असायच्या. तर तिथून त्यांना एक आयडिया मिळाली की अरे, मुलींची शाळा असू शकते, मुलींच्या शाळा आपल्याला चालवता येऊ शकतात. तर ती जी आयडिया जी आहे त्यांना कुठून प्राप्त झाली? तर अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना मिस फेरार नावाच्या एक महिला होत्या, त्या मुलींची शाळा चालवाय, तिथून त्यांना प्रेरणा मिळाली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्याचबरोबर महात्मा फुले यांच्या जीवनावर सर्वात महत्वाचा प्रभाव जो कोणाचा असेल तर थॉमस पेन नावाचा एक विचारवंत होऊन गेला. त्याचं एक गाजलेलं पुस्तक द राईट्स ऑफ मॅन, म्हणजे माणसाचे हक्क. राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचण्यात आलं. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असं काही पुस्तक किंवा काहीतरी एखादं कोणाचं तरी स्पीच ऐकायला मिळतं, पुस्तक वाचायला मिळतं, आणि तेव्हापासून त्याचं जीवन बदलून जातं. तसेच एक घटना द राईट्स ऑफ मॅन हे थॉमस पेन लिखित पुस्तक. त्या पुस्तकाचे लेखक कोण? थॉमस पेन. हे पुस्तक वाचण्यात आलं, जीवन बदललं. ओके, जीवन बदललं. हा एक प्रसंग. अजून ते समाज सुधारणेच्या कार्याकडे का वळले? त्यामध्ये एक प्रसंग सांगितला जातो की महात्मा फुले यांच्या जवळच्या ब्राह्मण मित्राचं लग्न होतं, आणि त्यावेळेस लग्नात कसं वराती वगैरे काढल्या जायच्या. आजही गावामध्ये लग्न झालं की वराती वगैरे असतात. तर महात्मा फुले यांचं ब्राह्मण मित्र, लग्नाची वरात होती, तर त्या वरातीत महात्मा फुले सहभागी झाले, परंतु ते कनिष्ठ जातीचे होते, लोअर कास्टचे होते, म्हणून त्यांना तिथून अपमानित करण्यात आलं. मग तेव्हापासून त्यांनी ठरवलं की आपण हा समाज बदलला पाहिजे, या समाजामध्ये आमूलाग्र आपण काय बदल घडून आणला पाहिजे. तर अशा काही घटना त्यांच्या जीवनामध्ये घडल्या. त्या घटना त्यांच्या जीवनाचे काय कलाटणी, टर्निंग पॉइंट समजले जातात. त्याचबरोबर महात्मा फुले यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा प्रभाव होता. त्याचबरोबर मार्टिन लुथर किंग हा जो काही अमेरिकेचा मोठा तत्वज्ञ पुढारी होऊन गेला, त्याच्या सुद्धा कार्याचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर पडलेला होता. ही प्रारंभिक माहिती तुम्हाला समजली इथपर्यंत. आता महात्मा फुले यांचं कार्य विविध क्षेत्राशी संबंधित आहे. महिला उद्धारासाठी त्यांनी कार्य केलं, अस्पृश्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्यांनी काम केलं, शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी काम केलं, म्हणजे समाजाच्या सर्व क्षेत्राशी संबंधित असलेल्या विभागामध्ये त्यांनी त्यांचं काम केलं. पण महात्मा फुले त्याचबरोबर सावित्रीबाई फुले या सर्वात जास्त ओळखल्या जातात त्या महिला शिक्षणासाठी. मग आपल्याला पाहायचंय की महिला शिक्षणासाठी त्यांनी काय काय काम केलं, कुठे त्यांनी संस्था स्थापन केल्या, ते आपल्याला अभ्यासायचं आहे. पूर्ण कर. ओके, हा असं, हा मला जमू लागलेलं आहे थोडं थोडं आता. ओके, झालं ना? तर महात्मा फुले म्हटलं की मुलींसाठी चालू केली भारतातील पहिली शाळा. हा नाही, ती बाहेरच्या लोकांनी, परंतु भारतातील पहिले व्यक्ती महात्मा फुले, ज्यांनी 3 ऑगस्ट 1848 भारतातील पहिली मुलींची शाळा चालू केली. कधी? 3 ऑगस्ट 1848. कुठे? आता सर्वांना माहिती पुणे, पण पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडेवाडा येथे. भिडेवाडा कुठे? भिडेवाडा. भारतातील, ऑल ओव्हर इंडियातील भारतातील पहिली मुलींची शाळा कुणी चालू केली? तर महात्मा फुले यांनी. कधी? 3 ऑगस्ट 1848 पहिली शाळा. त्यानंतर दुसरी शाळा त्यांनी
बुधवार पेठेतच चालू केली दुसरी. तिसरी जी आहे ती रास्ता पेठ. ही विद्यार्थ्यांनो 1851 ला रास्ता पेठेतील तिसरी शाळा ही सुद्धा 1851 आणि चौथी शाळा त्यांनी वेताळ पेठेत चालू केली 1852 ला. कधी? 1852 ला. अशा या 3-4 शाळा माहीतच असल्या पाहिजे. पहिली शाळा तर ही हिस्टॉरिक आहे, 3 ऑगस्ट 1848. दुसरी शाळा कुठे? ती सुद्धा बुधवार पेठेतील भिडे. दुसरी शाळा कुठे? तर बुधवार पेठेतच. तिसरी शाळा रास्ता पेठेत 1851 ला आणि चौथी शाळा वेताळ पेठेत 1852 ला. ओके. तर या सुरुवातीच्या ज्या त्यांच्या मुलींना शिकवण्यासाठी ज्या शाळा चालू केल्या, कधी कुठे हे माहित पाहिजे. सर्वात महत्वाची ही, म्हणजे इतर जरी नाही केलं तरी हरकत नाही, पण ही जी पहिली जी शाळा आहे ही खूपच महत्वाची आहे. ओके. आणि ही जर लक्षात राहिली तर मग बाकीच्या तुम्ही लक्षात ठेवा, पण ही पहिली शाळा खूप महत्वाची. ओके. तर त्यावेळेस आता विद्यार्थिनी होत्या, त्यावेळेस पुरुष शिक्षक म्हटलं तर पालक मुली पाठवत नसायच्या, की शिकवणारे शिक्षक जे पुरुष मंडळीत, मग आम्ही आमच्या मुली कसं काय पाठवायच्या. त्यामुळे मुलींची संख्या कमी असायची. मग ही समस्या महात्मा फुले यांनी ओळखली आणि सावित्रीबाई फुले यांना त्यांनी शिकवलं, त्यांनाच शिक्षिका म्हणून उभा केलं. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सुद्धा कोण? सावित्रीबाई फुले. त्याचबरोबर पहिल्या महिला मुख्याध्यापिका सुद्धा कोण? सावित्रीबाई फुले. कळालं इथे? इथे 2-3 गोष्टी आपण इथे बघितल्या. पहिल्या महिला शिक्षिका कोण? सावित्रीबाई फुले. त्याचबरोबर पहिल्या महिला मुख्याध्यापिका कोण? त्या सुद्धा सावित्रीबाई फुले. ओके. आपल्याला शिक्षण विषयक आपण कार्य बघतोय, तेच आपल्याला कंटिन्यू पाहायचं. 1852 ला त्यांनी ओके एक मिनिट 1852 ला 1852 ला त्यांनी पुणे येथे पुन्हा लायब्ररी स्थापन केली. कधी? 1852 ला त्यांनी पुन्हा लायब्ररी स्थापन केली. आता लायब्ररी कशासाठी? वाचण्यासाठी, अभ्यासासाठी. पुढे 1855 ला प्रौढांसाठी रात्रशाळा चालू केली. प्रौढांसाठी रात्रशाळा, म्हणजे ज्यांना दिवसाच्या शाळेमध्ये येऊन शिक्षण घेता येत नाही अशांसाठी रात्रशाळा. कधी? 1855 ला. विद्यार्थ्यांना 1852 ला पुण्यात मुंबईचा जो गव्हर्नर होता मेजर कॅन्डी, काय नाव त्याचं? मेजर कॅन्डी. त्या मेजर कॅन्डीच्या हस्ते महात्मा फुले यांनी जे शिक्षण विषयक काम केलं, त्या कामाबद्दल पुण्यातील विश्राम बाग वाडा येथे त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला. कोणी सत्कार केला? तर मेजर कॅन्डी, मुंबईचा जो गव्हर्नर होता मेजर कॅन्डी, या मेजर कॅन्डीने 1852 ला महात्मा फुले यांचा पुण्यातील विश्राम बाग वाडा येथे सत्कार केला. आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या वतीने 25 रुपये प्रत्येक महिन्याला अनुदान मेजर कॅन्डीने चालू केलं. कारण महात्मा फुले यांच्या ज्या शिक्षण संस्था होत्या त्या पैशा अभावी त्यांना अडचण येत होती, तर मेजर कॅन्डीने ती अडचण ओळखली आणि प्रत्येक महिन्याला 25 रुपये एवढं सबसिडी अनुदान 1852 पासून चालू केलं. ही एक घटना तुम्हाला माहित असली पाहिजे. तसेच
1853 ला त्यावेळेचे जे अस्पृश्य होते, त्या अस्पृश्यांना शिक्षण कोणी शिकवत नव्हतं, त्यांचं शिक्षण बंद झालेलं होतं. आता शिक्षण जर नसेल तर अनेक समस्या निर्माण होतात. तर ही अडचण ओळखून महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये अस्पृश्यांसाठी महार, मांग इत्यादींना विद्या शिकवणारी मंडळी ही संस्था स्थापन केली. अस्पृश्यांसाठी कोणती संस्था स्थापन केली? महार, मांग इत्यादींना विद्या शिकवणारी मंडळी ही संस्था स्थापन केली. कधी? 1853 ला. अशा पद्धतीने शिक्षण विषयक कार्य आपण महात्मा फुले यांचं पाहिलं. महात्मा फुले यांचं इतर कार्य आपल्याला अभ्यासायचं आहे. हे ना, हे झालं शिक्षण विषयक कार्य. त्यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे महिला विकासासाठी त्यांनी कोणतं कार्य केलं, महिला विकासासाठी त्यांचं कार्य. तर विद्यार्थ्यांनो, 1860 ला त्यांनी विधवांची परिस्थिती सुधारली पाहिजे याच्यासाठी विधवा पुनर्विवाह लावला. विधवा पुनर्विवाह. त्याचबरोबर 1864 ला शेनवी जातीतील एका विधवेचा पुनर्विवाह लावला. शेनवी जातीतील एक कास्ट आहे, एक बॅकवर्ड कास्ट आहे. तर 1860 ला फक्त विधवा पुनर्विवाह लावला, तर त्याचा काही रेफरन्स नाहीये. पण 1864 ला शेनवी जातीतील एका विधवेचा पुनर्विवाह लावला. ओके, 1864. त्याचबरोबर महात्मा फुले हे विधवा पुनर्विवाहाचे समर्थक होते. विधवा पुनर्विवाह म्हणजे त्यावेळेस लहान असतानाच मुले विधवा होत असायच्या, कारण लहानपणीच विवाह लावले जायचे, त्यांना दुसरा विवाह करता येत नव्हता. तर अशा मुलींसाठी ते अशा पद्धतीने उपक्रम राबवत असायचे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांसाठी सुद्धा महात्मा फुलेंनी खूप काही कार्य केलं. त्यापैकी एक कार्य सांगायचं झालं तर 1875 ला अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उठाव केलेला होता. त्याला समर्थन महात्मा फुलेंनी दिलं. कधी? 1875 ला. त्याचबरोबर महात्मा फुले हे दूरदृष्टीचे नेते होते. जर शेतकऱ्यांना धरणाच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली, जातीवंत जनावरे त्यांना उपलब्ध करून दिली, चांगले बी बियाणं दिली, तर शेतकरी हरित क्रांती घडवू शकतात असा विचार कोणी केला होता, कोणी मांडला होता? तर महात्मा फुले यांनी. ओके. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी खतफोडीचे बंड घडवून आणले होते. खतफोडीचे बंड. महात्मा फुले यांनी आपले विचार जे आहेत सत्यात उतरवण्यासाठी, त्याचबरोबर समाजामध्ये
मोठा बदल घडवून आणण्यासाठी, त्याचबरोबर समाजातील अनिष्ट चालीरीती दूर करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कोणत्या समाजाची स्थापना केली? सत्यशोधक. अनेक समाज आपल्याला अभ्यासायचे असतात, ज्या समाजांनी सामाजिक धार्मिक सुधारणा केली. आर्य समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, आणि महात्मा फुलेंचा कोणता समाज होता? सत्यशोधक समाज. तर समाजाला नवीन दिशा दाखवण्यासाठी, समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी महात्मा फुले यांनी कोणता समाज स्थापन केला? सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 24 सप्टेंबर 1873. कधी? 24 सप्टेंबर 1873. कुठे? पुण्यामध्ये. महात्मा फुले यांचं बरंचसं कार्य जे आहे ते कुठे पार पडलं? पुण्यामध्येच पार पडलं. 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. सत्यशोधक समाजाचं कार्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पुढे दिनबंधू नावाचं वर्तमानपत्र, वृत्तपत्र चालू केलं. दिनबंधू ही द ची जी वेलांटी जी आहे ती दुसरी असली पाहिजे. दिनबंधू नावाचं वर्तमानपत्र चालू केलं. त्याचे संपादक जे होते कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर हे सत्यशोधक समाजाच्या वतीने जे वर्तमानपत्र चालत असायचं दिनबंधू, त्याचे संपादक होते. ओके. तर हे कार्य तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, सत्यशोधक समाजाचं कार्य कोणासाठी होतं? जे कनिष्ठ समाजाचे होते, ज्या समाजाला आजवरच्या सिस्टीमने नाकारलेलं होतं, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि सत्यशोधक समाजाचं वर्तमानपत्र कोणतं होतं? दिनबंधू होतं. कोणतं होतं? दिनबंधू होतं. आणि त्याचे संपादक कोण होते? कृष्णराव भालेकर हे होते. तसंच विद्यार्थ्यांनो, महात्मा फुले यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन मुंबईमध्ये गिरणी कामगारांची युनियन स्थापन झालेली होती. लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन महात्मा फुले यांचे एक सहकारी होते नारायण मेघाजी लोखंडे. काय नाव त्यांचं? नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईमध्ये गिरणी कामगारांची एक युनियन स्थापन केली होती 1880 ला. त्या युनियनचं नाव काय होतं? मिल हँड्स असोसिएशन. मिल हँड्स असोसिएशन कधी स्थापन केली? 1880 ला. कोणी? नारायण मेघाजी लोखंडे. आता जरी नारायण मेघाजी लोखंडे यांनी ही संघटना स्थापन केली असली तरी त्यांनी कोणापासून प्रेरणा घेतली होती? कोणापासून त्यांनी मार्गदर्शन घेऊन ही संघटना स्थापन केली होती? महात्मा फुले. आणि विद्यार्थ्यांना ही भारतातील पहिली कामगार संघटना. आज तुम्ही पाहिलं, तुम्ही मुंबईला जा किंवा कुठे जा, कामगारांच्या अनेक संघटना आहेत. तर सध्या एसटीचा संप चालू आहे, एसटी वाले सुद्धा कामगारच आहेत, त्यांची सुद्धा युनियन आहे. आपल्या हक्कासाठी झगडणे आणि आपले जे हक्क आहेत पदरी पाडून घेणे हे कामगार संघटनांचं कार्य. आज आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रातील कामगारांच्या संघटना आहेत. तर भारतातील पहिली कामगार संघटना ही मिल हँड्स असोसिएशन होती. तिचे संस्थापक नारायण मेघाजी लोखंडे. पण या नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणापासून मार्गदर्शन घेतलेलं होतं किंवा कोणापासून कार्याची प्रेरणा घेऊन ही संघटना स्थापन केली? महात्मा फुले. तर ही सगळी माहिती आपल्याला इथे पाहणं, अभ्यासणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त सुद्धा इतर क्षेत्रातील त्यांची माहिती आपल्याला अभ्यासायची आहे. ओके, ही माहिती तुम्हाला समजली एवढी. त्यानंतर महात्मा फुले हे उत्तम काय लेखक सुद्धा होते. उत्तम लेखक होते. त्याच बरोबर त्यांनी त्यांच्या लेखणीतून अजरामर असे पुस्तकं, ग्रंथ संपदा सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. महात्मा फुले यांचे काही महत्वाचे पुस्तकं वगैरे ते आपल्याला अभ्यासायचे. तर महात्मा फुले यांचे महत्वाचे काही पुस्तकं जसं की
त्यांनी तृतीय रत्न नावाचं एक पुस्तक लिहिलं. कोणतं? तृतीय रत्न. त्याचबरोबर सत्सार नावाचं एक त्यांचं पुस्तक, त्यानंतर इशारा नावाचं एक त्यांचं पुस्तक. तृतीय रत्न, सत्सार, इशारा. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा सुद्धा त्यांनी लिहिला. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा काय लिहिला? पोवाडा लिहिला. ते तृतीय रत्न, सत्सार, इशारा, छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा. त्याचबरोबर एक मिनिट, एक मिनिट, ते वरचे लिहिले तुम्ही अंडू? हा, हे 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 कट करायचं. हा, तर हे पुस्तक तुम्ही लिहून घ्या, समजून घ्या. इतर आहे त्यांचे काही पुस्तक. हा, ब्राह्मणांचे कसब, ब्राह्मणांचे कसब. शेतकऱ्यांच्या असं. परत गुलामगिरी, गुलामगिरी. कोणते कोणते ग्रंथ? शेतकऱ्यांचा असूड, गुलामगिरी. अजून कोणतं पुस्तक आठवत आहे? त्याचबरोबर सार्वजनिक सत्यधर्म. कोणतं पुस्तक? सार्वजनिक सत्यधर्म. हे महत्वाचे पुस्तक आहे. तृतीय रत्न, सत्सार, इशारा, छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचे आसूड, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म. यापैकी सर्वात महत्वाचं पुस्तक कोणतं आहे? तर हे सार्वजनिक सत्यधर्म. कारण हे महात्मा फुले यांच्या निधनानंतर ते प्रकाशित झालं. 1891 ला हे प्रकाशित झालं. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कधी प्रकाशित झालं? त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झालं. ते ठळक त्यांचे पुस्तक माहित असले पाहिजे. विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा लिहिताना ते कोणत्या टायटलने पोवाडा लिहितात? प्रत्येक कवी लेखक यांचं एक लेखन करत असताना काही नाव असतं. ओके, त्या नावाने ते कविता किंवा लेखन करत असतात. तर छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा लिहिताना ते स्वतःला कुळवाडी भूषण या नावाने ते पोवाडा लिहितात. ते पोवाडा लिहिताना महात्मा फुले हे नाव नाही वापरत. कोणतं नाव वापरतात? कुळवाडी भूषण या नावाने त्यांनी पोवाडा लिहिला. आणि सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक मरणोत्तर प्रकाशित झालं. कधी? मरणोत्तर. आणि सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक जे विश्व कुटुंबवादाचा जाहीरनामा, म्हणजे प्रत्येक विश्वातील प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शन करणारा हे त्यांचं पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म या नावाने ओळखलं जातं. बरेचसे असे समाजसुधारक आहेत की त्यांचे जे पुस्तक आहेत हयात असताना प्रकाशित झाले नाहीत, त्यांच्या निधनानंतर. ते पुस्तक जास्त महत्वाचे असतात. ओके, असे हे त्यांचे ठळक ठळक पुस्तक. तर महात्मा फुले म्हणजे यांना महात्मा ही पदवी कोणी दिली त्याचा एक इतिहास आहे. तर विद्यार्थ्यांना 11 मे 1888 ला 11 मे 1888 ला मुंबईमध्ये कोळीवाडा नावाचा एक एरिया आहे. कोणता एरिया? कोळीवाडा. तर मुंबईतील सदग्रस्त ज्यांचं नाव राव बहादूर वडेकर. काय नाव त्यांचं? बहादूर वडेकर यांनी मुंबईतील जनतेच्या वतीने महात्मा फुले यांनी जे काही त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं त्या कार्याचा यथोचित गौरव म्हणून फार मोठा एक सोहळा आयोजित केला कोळीवाडा येथे. आणि त्या सोहळ्यामध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने
ज्योतिराव फुले यांना कोणती पदवी त्यांना बहाल केली? महात्मा. लक्षात ठेवा, महात्मा. कोणती पदवी बहाल केली? महात्मा. मग तेव्हापासून ते महात्मा ज्योतिबा फुले या नावाने इतिहासात प्रसिद्ध झाले. राव बहादूर वडेकर, काय नाव त्यांचं? राव बहादूर वडेकर. कोणाच्या वतीने? तर मुंबईतील जनतेच्या वतीने. कुठे पुरस्कार, कुठे पदवी बहाल केली? कोळीवाडा, मुंबईतील कोळीवाडा. तर महात्मा. तसेच विद्यार्थ्यांना निधनानंतरचीच गोष्ट आहे, जे आपले कोल्हापूरचे जे शाहू महाराज होते, शाहू महाराज, ते महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असं महात्मा फुले यांच्याबद्दल कोणी गौरव उद्गार काढले होते? तर छत्रपती शाहू महाराजांनी. शाहू महाराज कुठले? कोल्हापूरचे. तर कोल्हापूरचे जे छत्रपती शाहू महाराज होते, ज्यांना आपण राजश्री शाहू महाराज सुद्धा म्हणतो, ते महात्मा फुले यांच्याबद्दल काय म्हणतात? तर महात्मा फुले महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग होते. तसेच बडोद्याचे जे सयाजीराव गायकवाड जे होते, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड जे होते, ते महात्मा फुले यांना काय म्हणतात? तर महात्मा फुले हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन होते. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन कोण? तर महात्मा फुले. तर दोन महान व्यक्तींनी महात्मा फुले यांचा जो गौरव केला ते माहित पाहिजे. शाहू महाराज काय म्हणतात महात्मा फुले यांच्याबद्दल? काय म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग. आणि सयाजीराव गायकवाड काय म्हणतात शाहू महाराजाबद्दल, महात्मा फुले यांच्याबद्दल? हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन. तसेच विठ्ठल रामजी शिंदे हे एक समाजसुधारक होऊन गेले, ते महात्मा फुले यांना म्हणतात महात्मा फुले हे आद्य दलित उद्धारक. आद्य दलित उद्धारक कोण म्हणतात? विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे हे तीन महान व्यक्तींनी महात्मा फुले यांचा जो गौरव केला ते माहित असलं पाहिजे. आद्य दलित उद्धारक कोणी म्हटलंय महात्मा फुले यांना? कोणी म्हटलंय? विठ्ठल रामजी शिंदे. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोण म्हटलं? हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असं कोण म्हटलं महात्मा फुले बद्दल? सयाजीराव गायकवाड. आणि महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोण म्हटलं? तर छत्रपती शाहू महाराज. विद्यार्थ्यांना 1932 ला काय झालं? काय झालं? काय केलं तू? तुझ्याकडून झालं आणि माझ्याकडून होत नाही. इकडून चालेल. थँक्यू. तर अजून एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. महात्मा गांधी ज्या वेळेस येरवडा जेल जे आहे पुण्याचं, तिथे अटक केली होती, त्यांना स्थानबद्ध करून ठेवलं होतं महात्मा गांधी यांना. त्यावेळेस 1932 चा जो काल होता, 1932 ला महात्मा गांधी काय म्हणतात? खरे महात्मा कोण होते? महात्मा फुले. म्हणजे मी महात्मा नाही तर खरे महात्मा कोण होते? महात्मा फुले. असं भावना व्यक्त करून महात्मा गांधीजींनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केलेला होता.
तसेच विद्यार्थ्यांना 2003 भारत सरकारने आपल्या संसदेच्या समोर महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला. तुम्ही संसद भवनाला जर व्हिजिट केली किंवा तुम्ही बातम्या पाहत असताना, ऐकत असताना तुम्हाला त्या ठिकाणी पुतळे पाहायला मिळतात किंवा त्याबद्दल माहिती पाहायला मिळते. तर विद्यार्थ्यांना 2003ला संसदेच्या प्रांगणामध्ये महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी उभा केला. कळालं? त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये काही लोकांच्या वतीने महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली जाते आहे. ओके, तर ती मागणी रास्त आहे. सगळ्यांना आनंदच होईल की महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं तर. ओके, तर हे तुम्हाला इथे माहित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे सगळं हे करा. परत विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तिघांना गुरु मानलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले गुरु जे होते ते गौतम बुद्ध, दुसरे गुरु कोण महात्मा फुले आणि तिसरे गुरु कोण संत कबीर. याच्यावरून सुद्धा म्हणजे महात्मा फुले यांच्या कार्यापासून प्रेरणा कुणाला मिळाली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेली होती. ही एक बाब इथे तुम्ही लक्षात ठेवायची. तर विद्यार्थ्यांनो पुढे 28 नोव्हेंबर 1890 पुण्यामध्ये महात्मा फुले यांचं दुःखद निधन झालं. ओके, कधी 28 नोव्हेंबर 1890 आणि त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं पुस्तक कोणतं? सार्वजनिक सत्यधर्म. परत हे तुम्हाला माहित नसेल की छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ती कुठे? रायगडावर आहे. 1867 1867 छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी जी आहे तर तिची दुरुस्ती महात्मा फुले यांनी केली. कधी? 1867 तर रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार कोणी केला? महात्मा फुले यांनी. तसेच महात्मा फुले जे आहेत तर ते 1876 ते 1882 त्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेचे ते सदस्य सुद्धा होते, ज्याला आपण नगरसेवक सुद्धा म्हणू शकतो. तर 1876 ते 1882 या काळामध्ये पुणे महानगरपालिका नव्हती त्यावेळेस, नगरपालिका. तर नगरपालिकेचे ते काय होते? सदस्य सुद्धा होते. त्याचबरोबर खडकवासल्याचं जे काय डॅम आहे म्हणजे महात्मा फुले यांचं उदरनिर्वाहाचं साधन काय होतं तर ते कॉन्ट्रॅक्टर होते. काय होते? कॉन्ट्रॅक्टर होते. तर पुन्हा कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी त्यांची होती, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीने खडकवासला धरणाचं काम केलं. त्याचबरोबर पुणे ते सातारा या दरम्यान जो कात्रजचा जो बोगदा आहे तो सुद्धा त्यांच्याच कंपनीने बांधला. त्याचबरोबर पुण्यामध्ये भरपूर काही रस्ते सुद्धा त्यांच्या कंपनीने उभा केले. असं 1827 ते 1890 या काळामध्ये महिला उद्धारासाठी, त्याचबरोबर मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळा उभारण्याचं कार्य असेल, अस्पृश्यांना शिकवण्याचं कार्य असेल, शेतकऱ्यांसंबंधित त्यांचं कार्य असेल, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी योगदान दिलं. ओके, इतर काही बाबी काही मला जशा जशा आठवतील तशा ज्या काही महत्वाच्या आहेत पण त्या राहून गेल्या त्या मी तुम्हाला सांगेल. एक तर पुस्तकं झाली, त्याचबरोबर त्यांचा तो सार्वजनिक सत्यधर्म तो समाजिक झाला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नंतर मग मिल हँड्स असोसिएशन एक कामगारांची संघटना स्थापन झाली, ते सुद्धा आपण अभ्यासलं. परत मुलींना शिकवण्यासाठी शाळा चालू केली. दलितांना, अस्पृश्यांना शिकवण्यासाठी त्यांनी 1853 एक शिक्षण संस्था स्थापन केली, तेही आपण बघितलं. तर बऱ्याचशा घटना त्यांच्या जीवनातील आपण बघितल्या. ओके, काय राहिलं असं वाटतंय तुम्हाला? भरपूर काही मुद्दे आपण इथे त्यांच्या जीवनासंदर्भात अभ्यासलेले आहेत. ओके, तर पहिले आणि महत्वाचे जे समाज सुधारक आहेत महात्मा ज्योतिराव फुले या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. आगरकर.
इकडून लिहू ना, इकडून हा हे सोपं जातं. गोपाळ आगरकर, गोपाळ गणेश, ओके, गोपाळ गणेश आगरकर यांचं टोपण नाव काय? त्यांना आपण सुधारक या नावाने ओळखतो. सुधारक, सुधारकचा अर्थ होतो समाज सुधारणारा. तर विद्यार्थ्यांनो 14 जुलै 1856 ला गोपाळ गणेश आगरकर यांचा सर्वसामान्य गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला. तारीख कोणती? तर 14 जुलै 1856. आता जन्म ठिकाण कोणतं? तर टेंबू. जन्म ठिकाण कोणतं? टेंबू. कोणत्या जिल्ह्यात येतं? सातारा. 14 जुलै 1856 ला टेंबू या गावी सातारा जिल्ह्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला. ओके. त्यांचं जे प्राथमिक शिक्षण जे आहे तर ते कराडला झालं. कुठे झालं? कराडला झालं. कराडला शिक्षण घेत असतानाच त्यांनी कंपाऊंडरची सुद्धा नोकरी केली, म्हणजे अर्न अँड लर्न, म्हणजे कमवा आणि शिका. म्हणजे गोपाळ गणेश आगरकर यांचे जे पालक होते ते काही फार गर्भ श्रीमंत नव्हते, हालाकीची परिस्थिती होती. तर कराडमध्ये प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांनी कंपाऊंडरची नोकरी पत्करली. त्याच्यातून जे काही पैसा यायचा त्यातून ते प्राथमिक शिक्षण त्यांनी घेतलं. पुढे अकोला येथे त्यांचं मॅट्रिकचं शिक्षण पूर्ण झालं. कोणतं शिक्षण पूर्ण झालं? मॅट्रिक. मॅट्रिक म्हणजे काय? 10वी. अकोल्यामध्ये त्यांचे नातेवाईक होते, नातेवाईकाकडे असताना मॅट्रिक ते उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना अकोल्यात ज्यावेळेस मॅट्रिकचं शिक्षण घेत होते त्यावेळेस ते त्या अकोल्यामध्ये एक वर्तमानपत्र होतं, वराड समाचार. विदर्भाला वराड सुद्धा म्हणतात. तर वराड समाचार या वर्तमानपत्रात ते लेखन सुद्धा करत असायचे. ओके. कोणतं वर्तमानपत्र? वराड समाचार. वराड समाचार या वर्तमानपत्रात ते लिहित सुद्धा असायचे. पुढे उच्च शिक्षणासाठी गोपाळ गणेश आगरकर हे पुण्यात आले. कुठे आले? पुण्यात आले. आणि पुण्यामध्ये उच्च शिक्षण घेत असताना त्यांची ओळख कोणाशी झाली? महात्मा फुले यांची नाही, लोकमान्य टिळक यांच्याशी. कोणाशी? म्हणजे महात्मा फुले पुण्यातले होते म्हणजे काय भेट झाली असेल, परंतु इथे रेफरन्स नाहीये तसा. तर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी गोपाळ गणेश आगरकर कुठे आले? पुण्यात आले. आणि तिथे शिक्षण घेत असताना त्यांची ओळख कोणाशी झाली? तर लोकमान्य टिळक असतील, विष्णू शास्त्री चिपळूणकर असेल, तिथे त्यांची ओळख झाली. आणि शिक्षण घेत असताना त्याच वेळेस त्यांनी ठरवलं की आपण उच्च शिक्षण घेतल्यानंतर मोठी सरकारी नोकरी करायची नाही किंवा नोकरी करायची नाही, आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करायचा. ते त्याच वेळेस त्यांनी ठरवलेलं होतं. असं नाही की अपघाताने ते समाजसुधारक झाले. ओके. ठरवून ते समाजसुधारक झाले. ओके. तर BA MA त्यांचं कुठे पूर्ण झालं? तर पुण्यामध्ये डेक्कन कॉलेज नावाचं एक कॉलेज. कोणतं कॉलेज? डेक्कन कॉलेज. तिथे त्यांचं BA MA चं जे शिक्षण आहे ते पूर्ण झालं. MA मध्ये त्यांचे विषय जे होते इतिहास आणि तत्वज्ञान, हिस्ट्री आणि फिलॉसॉफी असे त्यांचे 2 विषय होते. इथपर्यंत कळाली माहिती तुम्हाला? काय काय लक्षात ठेवायचं? सुधारक गोपाळ गणेश आगरकर. जन्म 14 जुलै 1856. गाव कोणतं? जन्मगाव कोणतं? टेंबू. कोणत्या जिल्ह्यात येतं? साताऱ्यामध्ये येतं. प्राथमिक शिक्षण कुठे? कराड. मॅट्रिकचं शिक्षण अकोला. उच्च शिक्षण कुठे? पुण्यात. आणि पुण्यामध्ये आल्यावर त्यांचं लोकमान्य टिळकांशी भेट झाली आणि तिथून त्यांनी ठरवलं की आपल्याला नोकरी करायची नाही, आपल्याला समाजसेवा करायची. ओके. पुढे त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि ठरवलेल्या पद्धतीने ते कामाला लागले. तर विद्यार्थ्यांना 1 जानेवारी 1880 ला 1 जानेवारी 1880 ला गोपाळ गणेश आगरकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर व लोकमान्य टिळक यांनी पुण्यामध्ये ऐतिहासिक स्कूलची मुहूर्तमेढ रोवली, म्हणजे ऐतिहासिक शिक्षण संस्था चालू केली. तर 1 जानेवारी 1880 ला
या तिघांनी, आता तिघ कोण, आगरकर, टिळक आणि चिपळूणकर, या तिघांनी पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. कोणतं स्कूल? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. आज सुद्धा ही पुण्यातील नामांकित संस्था म्हणून ओळखली जाते. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. तसेच 1884 ला पुण्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी डेक्कन एज्युकेशन संस्था स्थापन केली. आता ही जी शाळा होती ही प्रायमरी शिक्षणावर फोकस करायची. 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटी, एक मिनिट, इथे सोसायटी हा शब्द लिहायचा राहिला, सोसायटी ही संस्था स्थापन केली. कधी? 1884 ला. आणि तसं असतं ना, MVP मराठा विद्या प्रसारक मंडळ आणि त्याच्या अंडर मग काही कॉलेजेस वगैरे असतात. तसं 1884 ला ही संस्था स्थापन केली, डेक्कन एज्युकेशन सोसायटी. आणि या सोसायटी अंडर 1885 ला फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. कोणतं महाविद्यालय? फर्ग्युसन महाविद्यालय. त्याला काही विद्यार्थ्यांनी FC हे नाव दिलं. म्हणजे आपल्याकडे काय झालं, चांगल्या उद्देशाने नाव ठेवली, त्याच्या नंतर मुलांनी काय केलं, शॉर्टकट केलं. तर फर्ग्युसन कॉलेज त्याचं विद्यार्थ्यांनी FC केलं. त्यांना माहिती नसतं FC चा फुल फॉर्म काय. तर विद्यार्थ्यांनो, फर्ग्युसन कॉलेज. मुंबईचा एक गव्हर्नर होता, त्याने या संस्थेला सरळ हाताने मदत केली. त्यामुळे या कॉलेजचं नाव हे फर्ग्युसन कॉलेज असं ठेवण्यात आलं. आज आपण बघतो की अनेक संस्थेची नाव बदलली गेलेली आहेत, परंतु फर्ग्युसन कॉलेजचं नाव तेच आहे. याच्यावरून कळतं की फर्ग्युसनने किती मोठं सहकार्य या संस्थेला केलं असेल. तर या 2-3 संस्था तुम्हाला इथे माहित असल्या पाहिजेत. आता इथे डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि हे जे फर्ग्युसन कॉलेज जे आहे याच्या उभारणीमध्ये सुद्धा तिघांचं योगदान होतं. तिघ कोण? आगरकर, टिळक आणि चिपळूणकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर. ओके. तर अशा पद्धतीने ते कार्य त्याच्यावर कुठे इथे हा पूर्ण 3 नंबर. ओके. इथपर्यंत समजलं तुम्हाला? यानंतर पुढील कार्य विद्यार्थ्यांना 1881 ला लोकमान्य टिळकांनी 2 वर्तमानपत्र चालू केले. 1881 ला लोकमान्य टिळकांनी 2 वर्तमानपत्र चालू केले, मराठा व केसरी. केसरी हे वर्तमानपत्र मराठी भाषेतून होतं आणि मराठा हे वर्तमानपत्र इंग्रजी भाषेतून होतं. कोणत्या भाषेतून होतं? इंग्रजी. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं आणि हे विचारलं जातं, मराठा हे कोणत्या भाषेतून होतं? मुलं म्हणतात मराठी. एवढं सोपं नसतं ते. मराठा हे वर्तमानपत्र इंग्रजीतून होतं आणि केसरी कशातून होतं? केसरीचा अर्थ काय होतो? सिंह. तर केसरी हे वर्तमानपत्र मराठीतून होतं. आता जरी हे दोन्ही वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांच्या मालकीचे असले, परंतु जो लिहिण्यास जबाबदार जो असतो त्याला काय म्हटलं जातं? संपादक म्हटलं जातं. ओके, संपादक म्हटलं जातं. तर विद्यार्थ्यांनो, मराठा इंग्रजी या वर्तमानपत्राचे संपादक होते लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक. आणि केसरी मराठी वर्तमानपत्राचे संपादक कोण होते? आगरकर होते. कोण होते? आगरकर होते. हे असे हे 2 वर्तमानपत्र कधी चालू झाले? 1881 ला. आणि अल्पावधीमध्ये हे वर्तमानपत्र महाराष्ट्रात खूप लोकप्रिय झाले. मराठा या वर्तमानपत्रामध्ये इंग्रजीतून लेख छापले जायचे आणि केसरी या वर्तमानपत्रातून मराठीतून लेख छापले जात असायचे. मराठा हे वर्तमानपत्र पॉलिटिकल ज्या इश्यू होत्या, म्हणजे राजकीय ज्या घडामोडी होत्या त्याच्यावर जास्त फोकस करायचं. आणि केसरी हे वर्तमानपत्र समाजामध्ये चालू असलेल्या वाईट चालीरीती, प्रथा त्या दूर झाल्या पाहिजेत त्याच्यावर ते फोकस करायचं. म्हणजे विधवांचे विवाह झाले पाहिजे, बालविवाह होता कामा नये, अंधश्रद्धा फॉलो केली नाही पाहिजे, अशा समाजातील ज्या काही कुप्रथा आहेत
त्यावर फोकस, त्यावर घाव घालण्याचं काम कोणतं वर्तमानपत्र करत असायचं? केसरी. केसरीमध्ये राजकीय गोष्टीवर लिहिलं जात नसायचं. पॉलिटिकल ज्या काही गोष्टी असायच्या, पॉलिटिकल न्यूज या मराठामध्ये येत असायच्या. लोकमान्य टिळकांचं म्हणणं असायचं की मी जसे आर्टिकल राजकीय घडामोडीवर लिहितोय, इंग्रजांच्या विरोधात लिहितोय, त्याच पद्धतीने केसरीमध्ये सुद्धा इंग्रजांवर कडून अशी टीका करणारे लेख आगरकरांनी सुद्धा मराठीतून लिहिले पाहिजेत. मात्र आगरकरांचा पूर्णपणे फोकस कशावर होता? या भारतात, महाराष्ट्रात चालत असलेल्या वाईट चालीरीती, परंपरा त्यावर. आणि टिळक हे समाज सुधारणेवर कधीही लिहित नसायचे. टिळकांचं असं म्हणणं होतं की एकदा इंग्रज भारतातून निघून गेले की भारत स्वातंत्र्य झाला की आपण आपल्या पद्धतीने समाज सुधारणा करू शकतो. मग लोकमान्य टिळकांची फर्स्ट प्रायोरिटी काय होती? या भारताला ब्रिटिश मुक्त बनवणे आणि त्यानंतर मग अनिष्ट चालीरीती, परंपरा ज्या आहेत त्या दूर करणे. आणि आगरकरांची फर्स्ट प्रायोरिटी काय होती? आगरकरांची फर्स्ट प्रायोरिटी होती आपला समाज सुधारला पाहिजे. इंग्रजांना तर आपण कधीही भारतातून हाकलून लावू शकतो, आपला समाज बदलला पाहिजे. प्रायोरिटी म्हणजे शेवटचं जे काय अंतिम जे उद्दिष्ट होतं दोघांचं एकच होतं, परंतु मार्ग वेगवेगळे होते. त्यामुळे पुढे नंतर मतभेद निर्माण झाले आणि मतभेदातून पुढे आगरकरांनी, गोपाळ गणेश आगरकरांनी या केसरी वर्तमानपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा देऊन टाकला 1887 ला. कधी? 1887 ला गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या वर्तमानपत्राचा राजीनामा दिला? केसरी या. आणि स्वतःच एक नवीन वर्तमानपत्र 1888 ला चालू केलं, ते म्हणजे सुधारक. कोणतं वर्तमानपत्र? सुधारक. सुधारक हे वर्तमानपत्र कोणाचं होतं? आगरकरांचं होतं. त्याचे संपादक 1888 ला गोपाळ गणेश आगरकरांनी कोणतं वर्तमानपत्र चालू केलं? सुधारक. त्याचे मालक सुद्धा तेच होते आणि संपादक सुद्धा तेच होते. विद्यार्थ्यांनो, सुधारक या वर्तमान, तसं पाहिलं तर केसरी या वर्तमानपत्राचं ब्रीदवाक्य होतं कोणतं? इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल तेच करणार. कोणतं ब्रीदवाक्य होतं? प्रत्येक वर्तमानपत्राचं एक स्लोगन असतं. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. हे केसरीचं स्लोगन होतं. ज्या वेळेस आगरकरांनी सुधारक हे वर्तमानपत्र चालू केलं, स्लोगन तेच ठेवलं. कोणतं ठेवलं? इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल तेच करणार. म्हणजे जे केसरीचं स्लोगन होतं तेच सुधारकचं स्लोगन होतं. सुधारक सुद्धा दोन भाषेतून प्रकाशित होत असायचं, मराठी सुधारक आणि इंग्रजी सुधारक. मराठी सुधारक या वर्तमानपत्राचे संपादक स्वतः आगरकर होते आणि इंग्रजी आवृत्तीचे संपादक होते नामदार गोपाळ कृष्ण गोखले. कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले. कळाल तुम्हाला इथपर्यंत? तसेच त्यावेळेस मुंबई प्रांतामध्ये संमती वय विधेयक, एक कन्सेंट बिल खूप चर्चित होत असतं ना. बिल म्हणजे काय? कायदा पास होण्या अगोदर जो कच्चा ड्राफ्ट असतो त्याला काय म्हटलं जातं? बिल म्हटलं जातं. पार्लमेंटमध्ये त्यावर चर्चा होते, पार्लमेंटमध्ये ते बिल पास झालं, राष्ट्रपती गव्हर्नरकडे ते बिल जातं, त्यावर सिग्नेचर होते आणि त्याचा काय बनतो? नंतर ऍक्ट बनतो. तर विद्यार्थ्यांना 1891 ला आपल्या बॉम्बे स्टेटमध्ये एक बिल खूप त्यावेळेस गाजत होतं, संमती वय विधेयक. संमती वय विधेयक म्हणजे पूर्वी मुलांच्या मुलींचा लग्नाचं वय काय निश्चित नव्हतं. पालकाला ज्या वेळेस लग्न करावं असं वाटलं मुलांचं त्यावेळेस ते करायचे. काही काही विवाह तर तुम्हाला नवल वाटेल की पाळण्यातच विवाह व्हायचे. पाळण्यातच मग जन्मल्या त्या मुला मुलींचे विवाह होत असायचे आणि त्याला पर्याय नसायचा. मग ती मुलगी, तो मुलगा नवरा नवरी म्हणून मान्य जरी नसेल तरी आयुष्यभर ते फॉलो करावं लागत असायचं, पळवाट नव्हती. आज आपण बघतो की मुलाचं मुलीचं लग्नाचं वय निश्चित आहे. मुलाचं 21 आहे, मुलीचं 18 आहे. त्याच्यातही वाढ होईल असं शासनात चाललेलं, पण तुर्तास तरी 18-21 हेच आहे. परत मुलगा मुलगी समजदार असतात ते अलीकडे. पूर्वी तर 18-21 होतं तरी आई वडीलच ठरवायचे लग्न. आता तसं नाही. आता बऱ्याच आई वडिलांचं काम मुलं हलकं करतात. ओके. पण सांगायचं तात्पर्य म्हणजे त्यावेळेस असं वय काय निश्चित नव्हतं. ओके. तर 1891 ला संमती वय विधेयक मुंबई प्रांतात चर्चेला जात होतं. मुलीचं लग्नाचं वय हे किमान 12 असलं पाहिजे आणि मुलाचं लग्नाचं वय 16 असलं पाहिजे. लोकमान्य टिळक यांनी संमती वय विधेयकाला विरोध केला. लोकमान्य टिळकांचं म्हणणं होतं की हे इंग्रज कोण ठरवणार की आमच्या मुला मुलींनी कधी लग्न करायचं.
पण आगरकरांनी संमती वय विधेयकाला पाठिंबा दिला होता की संमती वय विधेयक पास झालं पाहिजे, मुलीचं लग्नाचं वय किमान 12 असलं पाहिजे आणि मुलाचं लग्नाचं वय 16 असलं पाहिजे. त्यावेळेच्या पुण्यातील लोकांना आगरकरांचा निर्णय आवडला नाही. आगरकर हे आमचा धर्म बुडवायला निघालेले आहेत म्हणून आगरकरांच्या हयात आगरकर जिवंत असताना त्यांच्या घरासमोरून प्रेत यात्रा काढलेली होती. परंतु आगरकर काही डगमगले नाहीत, त्यांनी काही माफीनामा सादर केला नाही किंवा माझं तसं बोलण्याचा अर्थ नव्हता असं बोलून ते घुमजाव सुद्धा मी बोललो ते त्यांच्या शब्दावर कायम होते. प्रेत यात्रा काढा नाही तर मला ठार मारून टाका, पण मी डगमगणार नाही. काही समाजसुधारक असे होते, मग इतिहासामध्ये 2 प्रकारचे समाजसुधारक, एक बोलके आणि दुसरे करते. बोलके म्हणजे फक्त पोपटासारखे बोलायचे, कृती करायची वेळ आली तर पळून जायचे. काही समाजसुधारक असे होते की करते होते, जे बोलायचे तेच करायचे, त्यांच्या बोलण्यात आणि करण्यामध्ये काही अंतर नव्हतं. त्यापैकीचे गोपाळ गणेश आगरकर होते. विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक जर जहाल पुढारी असतील तर जहाल समाजसुधारक कोण होते, तर गोपाळ गणेश आगरकर. आक्रमक पुढारी कोण होते, अग्रेसिव्ह पॉलिटिशियन कोण होते, टिळक. आणि अग्रेसिव्ह सोशल रिफॉर्मर्स कोण होते, गोपाळ गणेश आगरकर होते. आगरकर पॉलिटिशियन नव्हते, लक्षात ठेवा. आगरकर हे सोशल रिफॉर्मर्स होते पण अग्रेसिव्ह होते. तर अशा पद्धत संमती व विधेयकाला पाठिंबा दिला, त्यामुळे पुण्यातील सनातन्यांनी त्यांची प्रेत यात्रा काढली पण डगमगले नाही. तसेच 1893 ला धोंडो केशव कर्वे यांनी, धोंडो केशव कर्वे हे सुद्धा समाजसुधारक आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं आणि धोंडो केशव कर्वे हे पहिल्यापासून विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा द्यायचे. तर पहिल्या पत्नीचं निधन झालं, मग त्यांच्यावर असं काही सक्ती नव्हती की त्यांनी विधवेशीच विवाह करायचा, पण ते आपल्या म्हणजे जसं ते बोलायचे त्याच पद्धतीने त्यांनी कृती करायचं ठरवलं. विधवेशी पुनर्विवाह केला, एका विधवेशी विवाह केला. आज सुद्धा एका विधवेशी विवाह करायचं धाडस लागतं, ते धाडस बऱ्याच जणांमध्ये नाही. आणि 100-150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर 1893 ला धोंडो केशव कर्वे यांनी एका विधवेशी विवाह केला, रजिस्टर मॅरेज झालं. रजिस्टर मॅरेज म्हटलं की तिथे साक्षीदार सुद्धा लागतात. 1893च्या विधवा विवाहाला म्हणजे धोंडो केशव कर्वे यांच्या विधवा विवाहाला साक्षीदार म्हणून कोणाची सही आहे, गोपाळ गणेश आगरकरांची सही. कळाल तुम्हाला हे इथपर्यंत. तसेच 1892 ते 1895, 1892 ते 1895 फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सुद्धा म्हणजे प्रिन्सिपल म्हणून सुद्धा गोपाळ गणेश आगरकरांनी कार्य केलं. 1892 ते 1895 पर्यंत. गोपाळ गणेश आगरकरांचे काही पुस्तकं माहित असले पाहिजेत तुम्हाला, जसं की गुलामांचे राष्ट्र, गुलामांचे राष्ट्र, वाक्य मीमांसा, गुलामांचे राष्ट्र वाक्य मीमांसा नावाचे त्यांचे काही ग्रंथ. तसेच डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे 101 दिवस, डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे 101 दिवस. तसेच शेक्सपियरचं नाटक कोणतं आहे, हॅमलेट. तर हॅमलेट या नाटकाचं मराठी ट्रान्सलेशन कोणी केलं, तर आगरकरांनी. त्याचं नाव ठेवलं विकार विलसित. विकार विलसित कोणता, विकार विलसित. तर शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचं मराठीत भाषांतर कोणी केलं, आगरकरांनी. त्याचं नाव काय, विकार विलसित.
हे त्यांचे गाजलेले पुस्तक, विकार विलसित, गुलामांचे राष्ट्र, वाक्यमीमांसा, डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे 101 दिवस. आता या पुस्तकाचा थोडक्यात इतिहास आहे. नावही जरा थोडं हटके, तुम्हाला क्युरियोसिटी निर्माण झाली असेल, हे असं कसं काय पुस्तक, डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे 101 दिवस. तर कोल्हापूरचे राजे होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज. त्यांचे सेक्रेटरी होते माधवराव बर्वे. काय नाव त्यांचं? माधवराव बर्वे. तर या बर्वेंनी आणि ते जे माधवराव बर्वे होते शाहू महाराजांचे दिवाण होते, सेक्रेटरी होते. या माधवराव बर्वे यांची शाहू महाराजाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केलेलं एक काय म्हणतात एक लेटर सापडलं. म्हणजे शाहू महाराज म्हणजे आपल्या राजाबद्दल अपशब्द असलेली एक चिठ्ठी काही जणांना सापडली. ती चिठ्ठी नंतर प्रेस कडे आली, म्हणजे टिळक आगरकरांकडे आली आणि त्या चिठ्ठीमध्ये अपशब्द होते आणि माधवराव बर्वे यांची सिग्नेचर सुद्धा होती. मग ती जी चिठ्ठी आहे टिळक आणि आगरकरांनी वर्तमानपत्रात छापली की अशी अशी चिठ्ठी, बर्वे आपल्या राजाबद्दल अपशब्द काढतात. पण जशी ती चिठ्ठी प्रेसमध्ये वर्तमानपत्रात पब्लिश झाली तसे ते बर्वे काय बोलले, मी तशी चिठ्ठी लिहिलीच नव्हती, मी ती चिठ्ठी लिहिलीच नाही, ती माझी सही नाही, मी ती लिहिली नाही, माझी ती सही नाही. पुढे नंतर ती केस बॉम्बे हायकोर्टात गेली. बॉम्बे हायकोर्टात गेली. जे माधवराव बर्वे जे होते त्यांनी आगरकर व टिळक यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला की माझी हे बदनामी करताय, माझ्या राजाच्या नजरेत मला उठवण्यासाठी माझी बदनामी करताय. म्हणून त्या बर्वेंनी कोणाविरोधात तक्रार केली? टिळक आणि आगरकरांच्या विरोधात, की बाबा माझी बदनामी करतायत प्रेसच्या माध्यमातून. मी काय तसं माझ्या त्या राजाबद्दल बोललो नाही, ती सही माझी नाही, मी ते लिहिलेलं सुद्धा नाही. मग टिळक आणि आगरकर यांच्यावर केस दाखल झाली. टिळक आणि आगरकरांनी आपला बचाव करण्यासाठी एक वकील नेमले मुंबई हायकोर्टात, त्यांचं नाव फिरोजशाह मेहता. आणि पुढे नंतर कोर्टाने सांगितलं की ती चिठ्ठी बोगस आहे, ते हस्ताक्षर बोगस आहे आणि ती सही सुद्धा बोगस आहे. मात्र बदनामी केली त्या बर्वेंची कोणी? आगरकर आणि टिळक यांनी. म्हणून टिळक आणि आगरकर यांना 4 महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली. काय म्हणजे प्रेसमध्ये किंवा न्यूज मध्ये दाखवत असताना एव्हिडन्सने दाखवावं लागतं, नाही तर उगाच हा असा म्हटला तो तसा म्हटला. प्रूफ पाहिजे, पुरावा पाहिजे. पुरावा नव्हता, होता पण तो तकलादू होता, तो टिकला नाही कोर्टात. तर कोर्टाने त्या माधवराव बर्वे यांचा अवमान केला म्हणून या दोघांवर किती महिन्याची शिक्षा ठोठावली? 4 महिन्याची. म्हणजे 4 महिने म्हणजे 120 दिवसाची. किती दिवसाची? 120 दिवसाची. 120 दिवसाची. ऐका, 120 दिवसाची. मग त्या डोंगरीच्या किल्ल्यामध्ये या दोघांची रवानगी झाली. पण यांची वर्तणूक चांगली होती म्हणून 19 दिवस माफ झाले. यांची वर्तणूक काय झाली? चांगली होती. म्हणजे कुणाला काही त्रास देत नसतील, काय नाही, साधे कैदी म्हणून त्यांची तिथे रवानगी केली. 19 दिवस त्यांचे माफ झाले. आता 120 दिवसातून 19 दिवस माफ झाले म्हटल्यावर किती दिवस त्यांनी शिक्षा भोगली? 101 दिवसाची. तर विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक यांच्या जेलवारीची ती सुरुवात होती. श्री गणेशा केला. लोकमान्य टिळकांच्या आयुष्यात लोकमान्य टिळकांनी खूप जेलवाऱ्या केलेल्या आहेत. तर त्याची सुरुवात कोणत्या जेलवारीपासून झाली? डोंगरीच्या किल्ल्यापासून. तर लोकमान्य टिळकांची तो श्री गणेशा होता आणि गोपाळ गणेश आगरकरांची पहिली आणि शेवटची ती जेलवारी होती. कळालं तुम्हाला? म्हणून मग नंतर आगरकरांनी एक पुस्तकच लिहिलं, डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे 101 दिवस. कळालं इथे? तर गोपाळ गणेश आगरकर हे जे होते हे बुद्धी प्रामाण्यवाद त्याला महत्व देत असायचे. म्हणजे बुद्धीला पटेल त्या पद्धतीने माणसाने कृती केली पाहिजे. त्याचबरोबर महिला शिक्षणासाठी ते आग्रही होते. त्यांचा नेहमी आग्रह असा असायचा की मुलींनी किमान मॅट्रिक पर्यंत तरी शिक्षण घेतलं पाहिजे. त्यांनी एक लेख सुद्धा लिहिला होता केसरीमध्ये की स्त्रियांनी जाकीट घातलीच पाहिजे. याचा अर्थ असा होतो की त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे डायरेक्ट अर्थ नसतो घ्यायचा स्त्रियांनी जाकीट घातलीच पाहिजे, तर बाबा स्त्रियांनी आधुनिक शिक्षण घेतलं पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. तर मुलींनी
महिलांनी किमान मॅट्रिक पर्यंत तरी शिक्षण घेतलं पाहिजे अशा मताचे कोण होते? गोपाळ गणेश आगरकर. विद्यार्थ्यांना मी मगाशी सांगितलं की सामाजिक सुधारणा अगोदर का राजकीय सुधारणा अगोदर याबद्दल टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. त्यामुळे दोघांनीही काय म्हणतात वर्तमानपत्रापासून ते वेगळे झाले. आगरकरांनी स्वतःचं वर्तमानपत्र चालू केलं. त्यानंतर ते कधीही एकत्र आले नाहीत. गोपाळ गणेश आगरकरांची प्रकृती पहिल्यापासूनच काय म्हणतात नाजूक असायची. ओके. आणि वयाच्या 39व्या वर्षी, कधी वयाच्या 39व्या वर्षी गोपाळ गणेश आगरकर यांचा विद्यार्थ्यांना 17 जून 1895 ला 17 जून 1895 ला पुण्यामध्ये दुःखद त्यांचं निधन झालं. म्हणजे जन्म कधीचा आहे 14 जुलै 1856 आणि निधन कधी 17 जून 1895. वयाच्या 39व्या वर्षी दम्यामुळे गोपाळ गणेश आगरकर यांचं दुःखद निधन झालं. गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर हर्बर्ट स्पेन्सर दोन विचारवंतांचा प्रभाव होता. गोपाळ गणेश आगरकरांवर दोन विचारवंतांचा प्रभाव होता. ते विचारवंत हर्बर्ट स्पेन्सर व जॉन स्टुअर्ट मिल. कोणते दोन विचारवंत? हर्बर्ट स्पेन्सर व जॉन स्टुअर्ट मिल या दोन विचारवंतांचा प्रभाव गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर होता. अशा पद्धतीने साधारण 1856 ते 1895 दरम्यान कार्य कोणाचं आहे? सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा आहे. तर बऱ्यापैकी आज आपण दोन समाज सुधारक अभ्यासले. गोपाळ गणेश आगरकर म्हटलं की मुळात गोपाळ गणेश आगरकर अभ्यासणं तुलनात्मक सोपं आहे, कारण ठळक ठळक घटना आहेत. त्या सगळ्या घटना मिटवा हो रिव्हिजन आपण घेऊ आणि स्टॉप करू आपण.